नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी पंकज गटे आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो। तर आज आपण बघणार आहोत शेतकरी बंधूंनो का कपाशी पिकाकरिता फवारणी करताना कुठल्या गोष्टीची काळजी घेतल्या पाहिजे। तर अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, कारण एखाद्या पिकाची लागवड केल्याच्या नंतर आपल्याला सर्वाधिक खर्च हा शेतकरी वर्ग सर्वाधिक खर्च हा त्याचा फवारणीवरती होत असतो, म्हणजे कीड असेल कीटक असेल यांच्यावरती होत असतो। जो का अन्नद्रव्यांसाठी खर्च हा खूप कमी प्रमाणामध्ये केला जातो। तर आपण काही फवारणीच्या ट्रिक्स आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून का फवारणी करताना सर्वात प्रथम आपण ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण पाणी जे आहे, पाणी फवारणी करता जे वापरतोय, तर पाणी हे कुठल्या पद्धतीचं आहे, कुठल्या पद्धतीचं आहे म्हणजे मी सांगेल का एखाद्या शेतामध्ये जर फवारणी करायची असेल तर शेतकरी वर्गाला आपल्याला बऱ्याचदा पाणी हे काही तिथे चांगल्या पद्धतीचं भेटेल किंवा पाणी चांगल्या पद्धतीचं आहे, त्यांना हे सर्व गोष्टी शोधाशोधमध्ये वेळ जातो। त्यामुळे कसं आहे, शेतकरी वर्गाला एवढ्या गोष्टी ह्या फारशा करणं म्हणजे आपण त्याला म्हणू का त्यांना अवेलेबल होणं किंवा अवेलेबल होतातच असं नाहीये। परंतु शेतकरी बंधूंनो, मी सांगेल का आपण फवारणीवरती जो काही खर्च करतो किंवा फवारणी कशा पद्धतीची केली पाहिजे किंवा फवारणी करताना कुठल्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे, हा पण पॉईंट अत्यंत महत्त्वाचं आहे। तर मी सांगेल का पाणी आपण जे फवारणीसाठी पाणी वापरतोय, तर हे पाणी वापरताना आपण पाण्याचा पीएच किती आहे हे पण बघणं गरजेचं आहे, पाण्याचा टीडीएस किती आहे ते पण बघणं गरजेचं आहे। तर तुमचं पाणी क्षारयुक्त आहे, पीएच जास्त असेल तर अशा फवारणी करता असं पाणी जे वापरतोय आपण, हे पण आपल्याला कुठेतरी स्प्रेचं जे काही नियोजन आहे किंवा फवारणीचं नियोजन आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे तसा रिझल्ट हा मिळत नाही। तर मी आवर्जून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल का आपण स्प्रे करताना फक्त आणि फक्त घेतलेले केमिकल आणि आपण त्या बकेटमध्ये पूर्ण केमिकल टाकत असतो पाण्यामध्ये आणि देत असतो। तर ह्या गोष्टी करण्यापेक्षा आपण बघायचं का पाणी कुठल्या पद्धतीचं वापरत आहे, त्याचा पीएच किती आहे, त्याचा टीडीएस किती आहे, ह्या गोष्टी बघणं गरजेचं आहे। त्यामध्ये मी आवर्जून सांगेल का काही पीएच बॅलन्सर, काही कंपन्यांचे पीएच बॅलन्सर आलेले आहेत, आपण ते पण घेऊ शकतात का आपला पाण्याचा पीएच आपण कमी करून फवारणीचे जे काही औषध आहे आपण ते देऊ शकतो। त्यानंतर महत्त्वाचा एक विषय आहे, तो म्हणजे का फवारणी करत असताना शेतकरी बंधूंनो, आपण मनुष्यबळ अवेलेबल नसल्यामुळे बऱ्याचदा शेतकरी वर्ग काय करत असतो का एक फवारणी करत असताना आपण 4 ते 5 घटक एकाच वेळेस एकाच पंपामध्ये भरत असतो आणि आपण स्प्रे करत असतो। परंतु मी आवर्जून सांगेल या व्हिडिओच्या माध्यमातून का जर का आपण 2 ते 3 कीटकनाशक किंवा 2 कीटकनाशक घेतलेत, काही बुरशीनाशक घेतलेत, त्यानंतर काही आपण खतं घेतलेत, काही मायक्रोन्यूट्रिएंट घेतले, तर हे सर्व एकत्र करू नका। कारण स्प्रे द्यायचा आहे म्हणून मनुष्यबळ भेटत नाही किंवा आपल्याला आजच स्प्रे द्यायचा आहे, पुढे वेळ मिळणार नाही, तर ह्या गोष्टी करू नका। कारण सर्वच खतं ज्यावेळेस आपण एखादा इन्सेक्टिसाइड घेतो, एखाद्या वेळेस आपण फंगिसाइड घेतो, एखाद्या वेळेस आपण फर्टिलायझर घेतो, मायक्रोन्यूट्रिएंट घेतो, या सर्वांची रासायनिक अभिक्रिया ही वेगवेगळी असते। ज्यावेळेस आपण हे सर्व द्रावण एका बकेटमध्ये कालवत असतो आणि ज्या पद्धतीने दुधाचं दही झालेलं आपल्याला दिसतं किंवा द्रावण आपल्याला फाटलेलं दिसतं, अशा वेळेस समजून जायचं की तुमचा हा फवारणीचा खर्च हा शून्य आहे आणि फवारणी तुमची जसा पाहिजे तसा तुम्हाला रिझल्ट हा मिळणार नाही। तर आवर्जून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगेल का आपण ह्या गोष्टी बघणं ह्या गरजेच्या आहे, जेणेकरून आपला फवारणीवरचा खर्च कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न असेल किंवा कीड रोग व्यवस्थापन असेल आपल्याला कसं करता येईल ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला। इथे थांबतो। जय जवान जय किसान।